नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील भेंटाकळी या ठिकाणी आहोत. भेंटाकळी या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की दिनांक 9 जून रोजी या ठिकाणी 52 वर्षीय इस्माने आत्महत्या केलेली आहे. या आत्महत्याचं कारण काय असावं, आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज भेंटाकळी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी 2 मुलं आहेत, आई आहे, पत्नी आहे, भाऊ आहे आणि असं त्यांचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. आपण या ठिकाणी सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत की आत्महत्या करण्यामागचं कारण काय असावं. आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊयात. त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे. आपलं नाव सांगा अगोदर. ज्ञानेश्वर रामप्रसाद उबाळे, राहणार भेंटाकळी. राहणार भेंटाकळी. बरं, आता वडिलांनी आत्महत्या केली आहे. काय कारण आहे आत्महत्या करण्याचं? आत्महत्येचं कारण असं की मराठा आरक्षण त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न त्यांनी एक खंत व्यक्त केली. ती नोकऱ्या नाहीत, कर्जमाफी या सगळ्या गोष्टींचा त्याचा उल्लेख होता त्या चिठ्ठीमध्ये. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचं आरक्षणाचा मोठा प्रश्न त्यांनी हे केला. म्हणजे आरक्षण मराठा समाजाला भेटत नसल्यामुळे आत्महत्या केली असं आपलं मत आहे. हो, बरोबर. बरं, तुम्ही किती भाऊ आहेत? आणि 2 जण आहेत. आपलं किती शिक्षण झाले? माझं BSc कंप्लीट आहे आणि लहान बंधू आहेत, त्यांचं पण नर्सिंग कंप्लीट आहे. शेती किती आपल्याला? शेती 4 एकर. 4 एकर. पाणी वगैरे काय आहे? काय पाणी कोरडवाहू आहे. म्हणजे वडिलांना असं वाटत होतं आता तुमचं एवढं शिक्षण झालेलं आहे, नोकरी लागत नाही, आरक्षण भेटत नाही म्हणून आत्महत्या केली असं वाटतं आपल्याला? हो, बरोबर आहे. चिठ्ठीत काय काय होतं आणखी लिहिलेलं? चिठ्ठीत याचं आरक्षण भेटून प्रमाणपत्र दिलेलं नाहीत. नोकरीचा मोठा प्रश्न आहे. एवढे उच्च शिक्षण झाले तरी पण नोकरीचं हे नाही. ते कर्जमाफी, कर्ज डोक्यावर एवढं कर्ज आहे. त्यामुळे त्या 2-3 गोष्टींचा उल्लेख त्या चिठ्ठीमध्ये होता. किती कर्ज आहे आपल्याकडे बँकेचं? 2 लाख रुपये. बरं, काही तहसीलच्या आधी आलते का? तहसीलदार कोणी आलं होतं का पंचनामा करण्यासाठी? पंचनामा करण्यासाठी अजून कोणी आलेलं नाही, दखल पण घेतलेली नाही. आम्ही ते तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली ती. काय दिलं पंचनाम्यामध्ये? काय उल्लेख केला? उल्लेख ह्याच गोष्टीचा जे चिठ्ठीमध्ये सापडले. चिठ्ठीमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख होता त्या तिथं आम्ही जाऊन नोंदणी केली ती. काय सांगतात शासनाला, काय इशारा असेल आपला? आज आम्हाला न्याय मिळावा, ज्या चिठ्ठीमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आहे त्या गोष्टीची दखल घ्यावी एवढीच माझं. तुमचं नाव सांगा. वागितली. किती मुलं आहेत आपले? 2. हा मुलगा लहान होता का मोठा होता? लहान. कशामुळे आत्महत्या केली बरं? शिकाय आता पोरग सांगत तेच आहे. माझं काय दुसरे काय. बँकेचं कर्ज होतं म्हणले. हो, कर्ज होतं नाही बांध्याला गेला त्याला कर्ज. शिक्षण किती झालं होतं मुलाचं? 7वी. 7वी. हो. काय म्हणले होते ते शेवटी? काय बोलणं झालं का तुमच्या आमचे घरामध्ये? बोलणे चालणे झाले नाही. आम्ही तिकडं राहायला तर ते इकडं लांब आहे. बोलले नाही झाले काय नाही. बरं, मराठा आरक्षणासाठी त्यांनी कधी गेलते का? आंदोलनात सहभाग घेतला होता का? हो हो घेतला होता. हो ना. गेले होते का? मनोज जरांगे पाटलांकडे गेलते का? गेलते ना. बरं. गेलते. त्यांना वाटत होतं का आरक्षण भेटावं म्हणून? मग आता वाटत नव्हतं तर कसं आहे तर. काय सांगाल? आत्महत्या केली, आता काय वाटतं आपलं? काय आत्महत्या केली पण वाईट वाटतं मला. त्यांनी न्याय मिळवून द्यायला पाहिजे. जरांगे पाटलाचं त्यांच्यासारखं समज होतं त्यांचं की कर्जमाफी व्हावी, मुलांना नोकऱ्या लागावं, शिक्षण झालेले तेवढ्याले काहीतरी त्याच्यातून उद्देश यावा त्यांच्याकडे. एवढं. दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहे समजा तुमचे? दोन्ही मुलं शिकलेले. नोकरी लागत नसल्यामुळं आत्महत्या केली असं वाटतंय? हा, नोकरी लागत नाही त्यांना म्हणून आत्महत्या केली. तुमचं काय नाव आहे? माझे परमानंद. बरं, भाऊ आहेत तुम्ही? हो. बरं. कशामुळं आत्महत्या केली भाऊनी? आरक्षण मिळावा म्हणून. दीपक रामप्रसाद उबाळे, राहणार भेंटाकळी. किती शिक्षण? माझं नर्सिंग झालेलं, JNM झाले. बरं. वडिलांनी ते काय कारण आहे आत्महत्या करण्यामागचं? त्यांचं आत्महत्या करण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या बोलण्यातून सुद्धा ते सांगायचे की समजा तुमचं शिक्षण झालं, एवढं शिक्षणाला खर्च झाला, आता हे पैसे कसे फेडायचे, म्हणजे उपजीविका चालवायचं साधन काही नव्हतं. शेतीवर ह्याच्यावर नापिकी असल्यामुळं भागत नव्हतं.
त्याच्या म्हणजे सतत विचारात ते एकांतात बसायचे. कधी जर बोलणं झालं, फोन लावला तर ते सतत तेच चर्चा करायचे. आरक्षण कधी भेटेल, तुम्हाला नोकऱ्या कधी लागतील, हे कर्ज कधी फिटेल, आपले चांगले दिवस कधी येतील, ते म्हणजे सतत तेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते. किती कर्ज आपल्याकडे? किती कर्ज आहे? कोणत्या कोणत्या बँकेचं कर्ज? म्हणजे BOI बँकेचं गेवरायचं 1-2 लाखाचं कर्ज आहे बँकेचं. काय शासनाचे काय आणखी कर्मचारी भेट द्यायला? शासनाचे कर्मचारी आणखीन तर कोणी आलेले नाहीत. नाही, काय आव्हान असतं शासनाला आपलं? आव्हान म्हणजे असं होतं की ते आमच्या म्हणजे घराचा एक पाठीराखाच होता. माझे चुलते असतील, आजी असतील आणि आम्ही कुटुंब. चुलते आमचे म्हणजे काम होत नाही त्यांना, चुलते अपंग आहे आणि आमच्या सगळ्यांचं म्हणजे पाठीराखाच ते होते. सगळं घर चालवण्याचं कामच ते एकटे करीत होते. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे इथून पुढं आमच्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं ही अपेक्षा आहे मागतो. आरक्षण लढा गेला 2-2.5 वर्षांपासून सुरू आहे. वडिलांनी सहभाग घेतला होता आरक्षणामध्ये? हो, वडिलांनी सहभाग सतत घेत होते आणि आम्हाला पण म्हणजे सतत जा आंदोलनात भाग घ्या त्यांचं फोनवरून सांगणं असायचं. आम्ही इथं नसलो तरी ते फोन करून आम्हाला. चिठ्ठीमध्ये काय काय उल्लेख केला बरं? चिठ्ठीमध्ये उल्लेख हेच होता की कर्जबाजारी असल्यामुळं किंवा मग शेती पीक होत नाही, मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. ते त्यांनी असं लिहून ठेवलेलं होतं. चिठ्ठी सापडले त्यांच्या खिशामध्ये. सुदर्शन रामप्रसाद मोरे, राहणार गुंदा. बरं. मी 52 वर्षीय तरुणाने आरक्षण भेटत नसल्याची आत्महत्या केलेली आहे. 2 सुशिक्षित तरुण आहेत, 4 एकर जमीन आहे, कर्ज होतं. त्यामुळे त्यांनी तो आत्महत्या केली. काय इशारा असेल? शासनाने याच गोष्टीची दखल घेतली पाहिजे की जेणेकरून गेल्या 2 वर्षापासून संघर्ष होता. मनोज जरांगे पाटलांचा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि तरीही आज त्या ठिकाणी शासन कुठल्याही प्रकारचा निर्णय देत नाही आहे. आणि त्यामध्ये जे काही असे सर्वसामान्य निवड आपल्या हातावर पोट भरणारे आणि कुठंतरी कोरडवाहू जमिनीवर उदरनिर्वाह आपल्या कुटुंबाचा करणारे आज सर्वसामान्य शेतकरी आज या ठिकाणी कुठंतरी कर्ज वगैरे काढून आपल्या मुलांना शिक्षण देतो आहे. कुणाला वाटतं की आपला मुलगा कुठंतरी उच्च पदावर जावं, चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावं, म्हणून ते वारंवार आशेने कुठंतरी कर्ज काढत असतो आणि आपल्या मुलाला शिक्षण देत असतो. आणि अशा वेळेला आज 2 मुलं उच्च शिक्षित असतानासुद्धा आज बेरोजगार आहेत. त्यामुळे तो प्रश्न सगळ्यात मोठा चिंतेचा होता. एक मुलगा त्यांचा विवाहित आहे, पण एक मुलगा अविवाहित आहे. त्या मुलालाही कुठलीही आज आरक्षण नाही, मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं आज तो पोरगा शिक्षण असून बेरोजगार आहे. आणि बेरोजगार असल्यामुळं आज मुलींचं प्रमाण फार तुटवडा झालेलं आहे. नोकरी असल्याशिवाय कोणीही मुलीचाही प्रश्न फार मोठा उद्भवतो आहे. आणि आज तरुण पोरगं आज या ठिकाणी लग्नाला आलेला मुलगा आहे, कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे, उच्च शिक्षित मुलं असूनसुद्धा नोकरी नाही आहे, बेरोजगार आहे. आणि अशा वेळेला फार चिंतेत ते असायचे. आणि काय झालं काय नाही, आणि मग त्यांनी ती चिठ्ठी वगैरे त्यांनी खिशात लिहून ठेवली आणि कुणाला न सांगता त्यांनी सुसाईड केलं. सांगा आपलं. मी आत्माराम हरिभाऊ आबूज, राहणार बेंड टाकले. राहणार बेंटाक. काय संबंध होता तुमचा? म्हणजे काय रिलेशन? शेजारी होते ते आमच्या, आणि हमेशा त्यांच्या डोक्यामध्ये असायचं मराठा आरक्षण भेटावा, मुलांना नोकऱ्या लागावा, असं त्यांच्या हमेशा मनामध्ये यायचं. नेहमी आम्ही बोलत असताना म्हणजे चर्चा व्हायची तुमच्यामध्ये? चर्चा व्हायच्या. ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी काही असं सांगितलं? आणि त्याच्या अगोदर आदल्या दिवशी सांगितलं होतं बरं. बाबा कसं होईल, आपलं आरक्षण नाही, काय नाही, आपल्या मागं कर्ज, आणि आपल्या समाजाचं कसं होईल. जास्त नेहमी समाजाविषयी बोलायचे, आरक्षणाविषयी बोलायचे. आणि बाबा मुंबईला गेलो होतो आपण, आंदोलनं केली. मुंबईला गेली होती? मुंबईला गेलो, परत आंतरवालीला आत्ता गेलो, तरी बी त्यांना ते आरक्षण भेटायचं नेहमी छंद असायचा. नाव सांगा आपलं. नाव? आपलं सीताराम सूर्यभानू. बरं. शर्मन तुम्ही गावची? हो. बरं बरं. गावातल्या तरुणाने आत्महत्या केली आरक्षणासाठी, चिठ्ठी लिहून ठेवली. काय वाटते आपल्याला? काय शासनाला म्हणजे काय आता आरक्षण द्यायला पाहिजे. आमच्या गावाला संपूर्णच 2-3 टेम्पो गेले तिथून आरक्षणासाठी बी. नोकरी भेटावं, पोरायला काहीतरी काम लागायला पाहिजे. लय शिक्षण जास्त नसून बी काहीच नाही ना हो. त्याचे मग आई वडिलाला काय आवडतं, त्यांना इतकं शिक्षण, पोराला शिक्षण, घराचं कर्ज, घराचं हे, मग नेहमी असं विचार मनात येऊन मग केव्हा काय होईल ते हिशोब. 2 सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित झाले पोरा, शासनाकडे काही मागणार का पोरांना नोकरी द्या, असं काय आपण करणार?
फक्त वरती आमच्या मुलाला काहीतरी देवा त्याने नोकरी. आता काय वडील तर त्यांच्यावरच होतं सगळं, म्हणजे हे सगळं त्यांचा भार, म्हणजे हे पुन्हा बाकी कोणाला काय करत नाही, ते चालू होते सगळे. काय करायचं सगळ्यांचं हे दोघांच्या शेत्या करायचं. आता बघणार म्हणजे काय हे पोरं कुणीच नाही त्यांचं बघणार.